विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली, तर काँग्रेसनं हे आरोप फेटाळले. सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला बोल, तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका, तर मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचाही आरोप. नारी शक्ती विधेयक दूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया, लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याची सुद्धा खंत व्यक्त. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही, राऊतांचा सवाल. तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा. डिलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य. गेल्या अधिवेशनामध्ये सरकारनं नवं बिल आणलं होतं. विरोधक येडा बनून पेढा खातायत, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. जे बोललोच नाही ते माझं वक्तव्य सांगून तरुणांना भ्रमित केलं गेलं, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. अभिजित दिपकेंकडून स्कूल ठीक करो मोहीम हाती. हिंगोलीतनं स्वतःच्या शाळेतनं अभियानाला सुरुवात, तर तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरनं झाकल्या. दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. चाकणमधील वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन. राज्य सरकारचा मोठा निर्णय. उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळेत पूर्ण केल्या जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या, आदित्य ठाकरेंची मागणी. तर रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद. शिंदेचे आमदार शरद सोनावणेंची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट येऊ दे आणि 15 ऑगस्ट झाल्यानंतर तुझ्याकडे पाहतो. माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम. भर सभेत शरद सोनावणे यांची अरेरावी. कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवणार. प्रताप सरनाईकांचा मिश्किल टोला, तर गंभीर प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी टिंगलटवाळी सुरू. कैलास पाटलांची टीका. मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये आरक्षण अभ्यासकांची उद्या बैठक. अंतरवलीमध्ये जरांगे अभ्यासकांशी चर्चा करणार. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीला महत्त्व. तर अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आता कुठलीही मुदतवाढ नाही. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. तर कल्याण डोंबिवली नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांकडून मुदतवाढीची मागणी. कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून 3 जण ताब्यात. यूपीआय व्यवहारातनं नाशिक पोलिसांची कारवाई. मुख्य संशयित आरोपी शकील शेख अद्यापही फरार. 6 ते 7 जणांची चौकशी, सूत्रांची माहिती. तामिळनाडूमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री विजय यांच्या आईवडिलांजवळ त्रिशाची आसन व्यवस्था. परेड दरम्यान तलपतींना त्रिशाचा सॅल्यूट. तर सोशल मीडियात याची जोरदार चर्चा. स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा. सीमा दलाच्या जवानांकडून शिस्तबद्ध संचलन. बॉर्डरवर महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लखांब खेळासह लेझिमचा नादही दुमदुमला. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.